सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध होत आलेली कॉक्रोच जनता पार्टी या पक्षाची काल संभाजीनगर येथे 2 दिवसीय बैठक झाली। या बैठकीमध्ये त्यांनी पुढील दिशा त्यांची काय करणार ही जाहीर केली। परंतु या पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी काल बोलताना त्यांची पूर्णपणे पक्षाची दिशा जाहीर केली। परंतु ही दिशा जाहीर करत असताना या अजेंड्यामध्ये सामाजिक न्यायाचा कोणताही अजेंडा, कोणताही मुद्दा घेण्यात आलेला दिसत नाही। मुळात संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ज्या पक्षाच्या अजेंड्यामध्ये सामाजिक न्यायाचा मुद्दा नसेल तो पक्ष फक्त सत्तेसाठी जन्माला आलेला असतो आणि या पक्षाला दलित, शोषित, वंचित, बहुजन घटकाचं काही घेणं देणं नसतं। यावरून स्पष्टपणे दिसून येत आहे की कॉक्रोच जनता पार्टीचे जी दिशा ठरवलेली आहे या दिशामध्ये, या अजेंड्यामध्ये सामाजिक न्यायाचा कोणताही मुद्दा दिसत नाही। मुळात महाराष्ट्र राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर एक विषय चर्चेत आला आहे। हा विषय म्हणजे अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण करायचं का नाही ही चर्चा महाराष्ट्र राज्यामध्ये जोरदार चालू आहे आणि यासाठी राज्य सरकारने एक बदर समिती सुद्धा नेमली होती। याचा अहवाल देखील आलेला आहे। परंतु या अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाला आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी म्हणजे आम्ही विरोध केलेला आहे। अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण लागू करू नये ही आमची मागणी आहे। यासाठी राज्यभर आंबेडकरी कार्यकर्ते मोर्चे देखील काढत आहेत। त्यामुळेच मी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांना प्रश्न विचारत आहे की, कारण ते स्वतः सांगतात, मी संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर काम करणार आहे। मग मी त्यांना प्रश्न विचारत आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये सामाजिक न्यायासाठी फार मोठ्या प्रमाणावर काम केलेलं आहे। मग हे काम पुढे नेण्याचं काम आंबेडकरी कार्यकर्ते देशामध्ये करत आहेत। माझा प्रश्न आहे तुम्हाला अभिजित दीपके यांना की पहिल्यांदा भारत देशामध्ये तेलंगणा राज्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण लागू झालं। या अनुसूचित जाती वर्गीकरणाविषयी अबकडविषयी नेमकी अभिजित दीपके यांची काय भूमिका आहे हे जरा अनुसूचित जातीच्या समाजाला आपण आपली भूमिका जाहीर करा, असं आवाहन रिपब्लिकन पार्टी खरात पक्ष आपणास करत आहे।